నిర్మల్ బాసర మండలం బీదరలి గ్రామంలో వ్యవసాయ మార్కెట్ ఆధ్వర్యంలో పశువైద్య శిబిరం నిర్వహించారు. రైతులు తమ పశువులను తీసుకువచ్చి ఈ అవకాశాన్ని సద్వినియోగం చేసుకున్నారు. ఈ కార్యక్రమంలో మార్కెట్ కమిటీ చైర్మన్ ఆనందరావు పటేల్, వైస్ చైర్మన్ ఎండి ఫారూక్, పశు వైద్యాధికారి ఎక్స్ సర్పంచ్ దిగంబర్ పటేల్, సింగిల్ విండో చైర్మన్ మాధవరావు పటేల్, మాజీ సర్పంచులు, మాజీ ఎంపీటీసీలు పెద్ద ఎత్తున రైతులు కార్యక్రమంలో पाल्गొన్నారు. बिदराळी गावी मार्केट कमिटीतर्फे वेटरनरी कॅम्प लावण्यात आले. त्या प्रोग्रामचे सभेचे अध्यक्ष आमचे माधवराव दादा, एक्स-एमपीपी विश्वनाथ पाटील, आमचे वाईस चेअरमन फारूक साहब, एक सरपंच दिगावर पाटील, मारुती पाटील आणि खाली बसलेले आमच्यापेक्षा वयाने मोठे असलेले सर्वांना माझा नमस्कार. मंडळामध्ये कुठं लावावं असं डिस्कस चालू झालंय, कोणतं गाव सिलेक्ट करावं म्हणून. तर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आलाय, ज्या गावामध्ये धार्मिकता राहते तिथं कंपल्सरी काय राहते. काही गावामध्ये बघितलं मोठे मोठे शेतकरी आहेत पण ट्रॅक्टरशिवाय काही भेटणार. तर या गावामध्ये धार्मिकतेचे खूप प्रोग्राम चालतात. त्याच्यामुळे लोक नक्की प्रत्येकाच्या घरी कोणाच्या घरी काय राहते म्हणजे की आपण बिदराळी सिलेक्ट करतो म्हणून बिदराळी गाव सिलेक्ट करण्यात आले. दुसरे पण लोक बोले आमचं गाव लावा, आमचं नाही बोले आम्हाला बिदराळी लावायचं, कोणाच्या तुमचं गाव खाता येते. तर आज जे आहे आपण इथं बघता आता हे काय म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटमध्ये शेतकऱ्याचा विषय आहे आणि सगळ्यात हार्ड समस्या शेतकऱ्याची. आज एक सरकारी नोकर असते, त्याला $1,00,000-2 लाख रुपये नोकरी असते, ऊन लागण्याची एसीमध्ये बसून नोकरी घेऊ शकतो. पण शेतकऱ्याचं तसं नाही. पुरं 4 वाजेपासून उठून त्यांना रात्री 10 वाजेपर्यंत सगळं मेहनत करतात. आता इथं आपल्याशी इतकी चांगली शेती करता, चांगली शेती करण्याचं मी काय म्हणतो म्हणजे तुम्ही कोणी डिमांड करणार, पण मी हर जागी डिमांड करतो. परवा शेमला भेटेल तेच सांगतो, तुम्ही मोठे काम आमचे करू नका, पण मातीचं सेंटर राहा, मातीची परीक्षा करायची. जसं माणसाला ताप येते, ताप 2दा-3दा ताप आला तर आपण काय करता, रक्त परीक्षा करता. टायफॉइड आहे, मलेरिया आहे, काय ते कळते आपण. तसं तुमच्या धुऱ्याला लागून माझं क्षेत्र आहे, ते दोघांची माती सारखी राहणार. तर प्रत्येकाच्या शेतामध्ये अलग अलग विटॅमिन्स राहतात. त्याकरता ते मातीची परीक्षा केलं तर आपला कळते की युरिया किती टाकावं, DAP किती टाकावं. आता कसं आहे, आपण खूप हुशार झाला म्हणून समजून घेतो. आता येई माझ्या बाजूला हात चांगले शेतकरी आता माल जास्त काढते, ते काय टाकत ते मी टाकतो. दवा काय व्हायचे ते युरियाचं खाली थैल राहते, ते DAP घेऊन जाते. खाली थैल आहे मी आणखी युरिया टाकत, तुम्ही युरिया टाकतो, माहिती नाही. तर असं पण पिकाला खूप नुकसान होते. एकदा का बघा तुम्ही, झाड पिवळं पडते, नाही तर पानं ये होते. तसं माणसाला बी जास्त कोणतं झालं तर संडास लागते, ये होते. तसं झाड बी पीक बी बिमार होतं, पण त्याच्यावर ध्यान देणार. तर आज आपण जेवढे बी शेतकरी वापरता फर्टिलायझर, पेस्टिसाईड या हद्दीपेक्षा जास्त वापरतात. बघा तुम्ही, आता आपल्या लहानपणापासून सगळे मोठे माणसं आता तूप कमी खाणार, पण आपल्या वरणाच्या वाटीमध्ये तूप टाकत गेले. वाटीभर वरणामध्ये 1 चमचा तूप टाकू शकता आपण. काय वाटीभर तुपामध्ये 1 चमचा वर टाकून खाता, काय किती तूप चांगलं राहील खाऊ शकतो. म्हणजे त्याला प्रमाण आहे. तसं पिकाला पण जे आहे ते प्रमाण आहे, किती टाकावं काय टाकावं म्हणून. जसे भाजी करायचं तर मीठ मिरचू मसाला जसं टाकता आपण त्याच्या हिशोबानं कोणताही जास्त होणं ना. तसं पिकावर मी हे सगळं हे कोणी सांगायला तयार नाही, सांगलं तर कोणी ऐकायला तयार नाही. कोणताही शेतकरी राहतो, मीच असं आम्हाला बस माहीत आहे म्हणलं, ॲग्रिकल्चर कोणी आता तू काय सांगतो मला माहीत नाही. तसं नाही, प्रत्येकाचं आपण नॉलेज घेणं जरुरी आहे. आपलं सगळं माहीत आहे म्हणजे त्याच्यात काय होणार आहे. आता मका टाकायला आमच्याकडं 10 थैल्यापर्यंत युरिया टाकायला. मला सांगा, ते मका खवळले की आपण उद्या काही त्याची वस्तू खायला तर युरिया खवळायला सांग. समजलेलं की नाही तुम्ही? आता सगळे शिकलेले लोक म्हणजे त्याचं वाईट परिणाम व्हायला. तर त्याच्याकरता जे आहे ते सगळं माल तयार करणारे कोण, आपण शेतकरी. पुढचा कोण एक खाऊ देखील. तर मला इतकं चांगलं वाटलं ते बिदराळीत गायब होऊन. का म्हणजे किती पैसे जाऊन दूध चांगलं भेटायचं काय गॅरंटी आहे. मागं पेपरमध्ये आलं होतं, दिल्लीमध्ये जे आहे ते असं 1000 टन युरिया भेटले. दूध तयार करायसाठी युरिया टाकून तयार करणार पाकिट. मग आपलं काय कळते, त्याचं पाकिट घेऊन आपलं दूध सकाळ येतं संध्याकाळपासून राहील तर राहते, नाही तर खराब होऊन जाते.
पाकिट किती दिवस राहते म्हणजे काय काय असेल त्याच्यामध्ये बघा. पण आता मजबुरीने हे करावं लागतं. आता आमच्या ऑफिसमध्ये आले त्याला दुधाची चहा पाहिजे आले डिकाशन करता तुळशीचे पानं ते टाकून पाजवल्या, पण ते दूध कसं नाही काय नाही, ते आपल्या शरीरावर काय करणार, आपण पिता सगळ्याला पाहिजे ना. आता गाय घरची आहे म्हणजे धोका नाही ना आपला. आता पहिलेचे जेवढेही जुने माणसं असतात दही दूध तूप हे सगळं खाल्लेले होतं. आता तर मळमळच करते पोरंड्याला खाय म्हणतात. आताच्या पोरंड्याला खायचं ना, सवय नाही आणि खाल्लेत म्हणून तवाचे लोक मजबूत होतात. आपल्या घरी गाय राहतेच आपण खाऊ शकता ना. तर आज जे आहे ते या वेटरनरी कामचं एकच महत्त्व आहे, माणसाला बिमार होता आपण सांगू शकता डॉक्टरला मला काही झालंय म्हणून, ढोरं काय सांगू शकतात, काही बोलू शकणार ना. त्याच्याकरता डॉक्टर त्याला जर बघितलं तर काय आहे ते समजून येते, त्याला इलाज होतो. जे आपण गाईचं दूध तूप दही खाता म्हणजे गाय बी चांगली राहायला पाहिजे ना. बिमार गाय राहायचं त्याचं नुकसान होते ना आपल्या शरीरावर. त्याच्याकरता आपण एक बिद्राळी गाव सिलेक्शन केले आणि सगळे शेतकरी धार्मिक लोक आतून माझं इकडे आलं की बिद्राळीला जाऊ आपण गाई लावून बिद्राळी लावले आपण. आणि आज जे आहे ते आता इथून जे आहे ते सगळं फ्री आहे. आपल्या मार्केट कमिटीतर्फे हे केल्या. इथं जेवढे बी गाया वगैरे असतात त्याला इथं देतील. त्याच्यानंतर जे आहे ते डॉक्टर साहेब कुठं कुठं ढोरं राहतं गावात सगळेजण राहून सगळ्या कुणाची जे आहे ते करून घ्यावं. आणि जे आहे ते आज आणखी एक तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जे आहे ते आज बिद्राळी गाव जे आहे ते चांगलं शेतकरी आहेत, चांगलं पीक काढतात. खरोखरच तुम्ही कोणी म्हणा गेलं तर मी सांगणार इथे जर आम्हाला मोका आला तर जमते नाही, आम्हाला माहीत नाही, पण जमलं तर इथे गोदाम बांधावं म्हणजे एक इच्छा आहे. ते जरा बी चान्स आमचा पहिला चान्स जे आहे ते तुम्हाला देवावर माझ्या मनामध्ये आहे. एक गोदाम इथं चांगलं बांधलं तर कसं होते म्हणजे उद्या काही झालं तर पाऊस पडलं तर जे आहे शेतकरी जाऊन त्यात माफ नसतो. मोठं चांगलं एक मोठ्या साईजचं गोदाम जर बांधलं बघूच मोका देवाला कसं देते काय नाही. देवाच्याच मंदिरापुढे आपण जमलं चान्स जे आहे ते आपला चान्स होते. आणि जे आहे ते आणि खरोखर जितकं चांगलं शेती करता म्हणजे तुम्ही आणखी एक लक्षात ठेवा, आपला सीड चांगलं पाहिजे, बियाणं चांगलं भेटायला पाहिजे. खूप मेहनत करता, बियाणं डुप्लिकेट आहे तर काय करता, खत बी डुप्लिकेट व्हायला